अर्जुनाला महाराष्ट्रातल्या राजकारणाप्रमाणे भगवंतांनी बऱ्याच मीटिंगा घेतल्या, काही कधी YSB सेंटरला, कधी सागर बंगल्यावर. कधी मरवाल हिलला, कधी गुजरातला, कधी कधी गुवाहाटीला. ऐकताय ना सगळेजण. बऱ्याच काही बैठका झाल्या, पण अर्जुन युद्धाला तयार होईना. भगवान म्हणाले, तुला युद्ध करायचं नव्हतं तर माझा वेळ तू वेस्ट विनाकारण वाया का घालवलास? आता तिकीट दिलंय, तुला उभं राहावं लागेल. पडला तरी चालेल, पडला तरी चालेल. हे लोक आत्ता बोंबलतात महाराज संतोष महाराज की हा फोडला तो फोडला, हे काही बरोबर नाही. अरे फोडणं जुनच आहे. नाव बदललेत, काळ बदललाय, राज्य बदललंय, भाषा बदलली आहे, कर्ता बदललाय, पण घटना मात्र तीच आहे इतिहासाची. अर्जुन काही लढायला तयार होईना. भगवंतानं त्याला बोध केला, भगवंतानी कृपा केली, धौम्य ऋषींची भेट घालून दिली. धौम्यांनी अर्जुनाच्या हाताला धरलं आणि अर्जुनाकडनं नदीच्या काठावर बसून शिवलिंगाची वाळुकेची पिंड करून पूजा केली. नर्मदेचं लिंग आणि वाळुकेचं लिंग आणि पूजेला शिव प्रकरणात अत्यंत प्रभावी आहे. त्याला वैडूर्य, स्फटिक, चांदी, सोनं, फिक्क नर्मदा लिंग आणि गंडकीचा शाळीग्राम आणि शौनभद्र गणपती, सूर्यकांतमणी आणि सूर्णमाक्षिका. पूर्वीच्या पूजेत मूर्ती नव्हत्या. याच पाषाणाच्या खड्यांना देव मानावं आणि श्रद्धा ठेवावी. श्रोते हो, जरा कंटाळवाणा विषय. नित्य कीर्तनात संत प्रकरण, नाम प्रकरण असतं. मी जरा न ऐकलेलं वेगळं तुम्हाला देतोय, त्याबद्दल जरा मनपूर्वक तुम्ही ऐकत राहा. प्रकरण असं घडलं, वाळुकीची पिंड केली, बिलवदल वाहिलं, शंकर प्रसन्न झाले आणि अर्जुनाला कृष्ण आणि धौम्य ऋषींच्या कृपेनं पाशुपत अस्त्र प्राप्त झालं. शंकर म्हणाले, अर्जुना तुला हे चिन्ह दिलंय मी, पण पक्षण चिन्ह टिकवता आलं पाहिजे. मराठी समजते की नाही आप लोगों को? टिकवता आलं पाहिजे तुला. पदवी पद दिलेली गादी टिकवता आली पाहिजे. कुठेही त्याचा दुरुपयोग करू नकोस. अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र चलवता येत होतं, त्यांनी पांडवाच्या कुलीन गर्भवती स्त्रीच्या पोटावरच त्याचा दुरुपयोग केला. आपल्याला येणारी विद्या, असलेलं ज्ञान आणि असलेली संपत्ती त्याचा नको तिथे उपयोग केला की त्याचा फायदा होत नाही, त्याचा दुरुपयोग आपल्यावरच होतो. मग इन्फेक्शन होऊन एखादा रोग व्हावा, तसं जीवन वाया जात असतं. म्हणून जरा दिलेलं चिन्ह सांभाळ, अस्त्र सांभाळ, असं शंकर अर्जुनाला म्हणाले. आता अर्जुन रथात बसायला आले आणि बरोबर पांडवांच्या विरोधात कटकारस्थान करणारा दुर्योधनाचा सख्खा मामा गांधार नरेश, त्याचा एक पाय थोडासा अपंग होता आणि ते बरोबर त्याच्या मेहुण्याकडे आलं आणि मेहुणा माझ्यासारखाच बसला होता. असा ज्यांची नजर माझ्यापर्यंत पोहोचेल त्यांना मी कळेल. त्या कॅमेऱ्यावाल्याने झूम केल्यावर अजून स्वच्छ कळेल पडद्यावरती. म्हणजे व्हिडिओची सेटिंग सुद्धा मला येते की नाही याचा अंदाज लावा तुम्ही. असं केलं त्यांनी. विचारलं कोण आया है? धृतराष्ट्राने, जीजो सुनो, मैं आपका शकुनी हूँ. अच्छा, मेरे बहना के लिए कुछ करना पड़ता है. गुजरात की भाषा में बहन के लिए कुछ करना पड़ता है, कुछ करना पड़ता है. हाँ तो क्या सलाह है? सलाह है, अर्जुन रथ पर बैठेगा, कृष्ण रथ चलाएगा. वो काला ग्वाला रथ में परफेक्ट है, कुछ भी कर सकता है. इसलिए हमको अभी एक काम करना पड़ेगा. जीजू बोले क्या? अर्जुन का सखा मामा है, शल्य को फोड़ना पड़ेगा.
फोडाफोडी होती का नाही तेव्हा? हे बोला ना रे, रातोरात फोडत होते की नाही? आता काय प्रॉब्लेम आहे? जुन्यांनी फोडलं, मधल्यांनी फोडलं, यांनी फोडलं. विठाल विठाल. प्रशांत महाराज, मला मोठं दडपण आलंय. 10 मिनिट कमीत बघा 11ला. काय करू मी आता? नहीं, लोग उठून जातील ना भैया. 11 बजे तक बैठेंगे, आगे बैठेंगे आप लोग? अरे जाऊ द्या की घरी. विठाल. बरोबर डोकं लावलं ना, रातोरात शकुनीनं शल्य नावाचा कुंतीचा सख्खा भाऊ, ऐका, पांडवांचा सख्खा मामा फोडला. आणि काय केलं? शल्य मामा, कृष्ण आपके सामने कुछ ताकतवर नहीं है, इसको क्या पता है, इसका एड्रेस लिंक नहीं कर सकता, इसका आधार कार्ड अपडेट नहीं है. बोले क्यों? क्या बतावे इसके बाप के लिए या वसुदेव लिखे या नंद बाबा लिखे, इसका कुछ घर नंबर नहीं, एड्रेस नहीं, कहाँ सूरत में रहता है पता नहीं. अचानक बंगाल के तरह महाराष्ट्र भारत में आके वो कुछ भी कर सकता है. सुनो, इसका कुछ भरोसा नहीं. एक काम करो, तुम्हारे जैसा दुनिया में रथ चलाने वाला सारथी कोई नाही आहे. प्रत्येक माणसाला या काळात स्तुती आवडते. राजकारण असो, परमार्थ असो, धर्मकारण असो, संस्कृत असो, समाजकारण असो, वास्तुशांती असो, बंगला असो, कीर्तन असो, स्तुती ऐकता हर्ष वाटे म्हणाला. खारट बोललेलं, अवघड बोललेलं, रागावलेलं कुणालाही आवडत नाही.